जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके। शिक्षण विभागाचा आढावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा। विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे। स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल याचा गांभीर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे। आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य मिळू शकते असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते। बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पातळे, अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते। शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे। या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पावले टाकावीत। पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे। त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्य आम्ही घडू शकतो असा विश्वास पालकांना द्या। शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या असर आणि न्यास या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे। शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। त्यासाठी शिक्षकांकडूनच पडताळणी करा, नवनवीन संशोधन करा। आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा। शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा। ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्याचा त्रास होऊ नये यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा। गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या। शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा। ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतोय का याची पडताळणी करावी। सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी दिल्या। मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप। चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून त्यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत। जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3,61,687 आहे। सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे। 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87% पूर्ण झाले आहे। मानव विकास अंतर्गत ग्रामीण गावातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली।